आणि आत्ता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय उदय. आणि माझी विनंती आहे आणि आकृती संघ, आकृती ढोलताशा पथक पूर्ण संघ घेऊन आपण कॉम्बॉक्स वर यायचंय. आपला एक अच्युत सन्मान केला जाईल. आणि माझी विनंती असेल ध्रुवेश यांना की आपल्या हस्ते आपण सन्मान चिन्ह देऊन आकृती संघाचा सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा नाणेफेकी जिंकून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण निवडलंय तेच म्हणजे आणि स्पीडअप करायचंय. पंच आपण देखील दखल घ्यायचंय. 12 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. 12 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं अनिवार्य आहे. दोन्ही संघांना स्पीडअप करायचंय. आता चालू असलेला सामना श्रीराम विपक्ष मोरिया 11. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन अक्षय. बॅटरचं नाव सांगायचं. बॅटर राकेश आणि हितेश आहेत का? ओके, राकेश आणि हितेश आहेत. 12th मॅन असेल तर पाठवा त्वरित. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन मिळालं नाहीये. गोलंदाजांनी फॉलो थ्रू मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव इथे मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने 3 धावा धावफलकावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. येस, आउट आहे. जर वरच्या नेटला चेंडू लागला, कॅच पकडली तर आउट असणार आहे. आणि अप्रतिम फटका. खूप चांगला प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाचा देखील प्रयत्न तेवढाच अव्वल दर्जाचा होता, पण फटका देखील तेवढाच चांगला. 6 धावा, 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती. चेंडू झालेत या षटकामध्ये. 2 चेंडू झालेत. यावेळी देखील स्लॉटचा चेंडू आहे. प्लॉटच्या बाहेर केलाय डिस्पॅच. आलाच 6 धावा. 15 धावा धावफलकावर. अजून एक चांगला फटका आणि वेग प्रचंड होता. अगदी गोळीच्या वेगाने तो चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक नाही तर क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमाच्या पलीकडे जातोय. 6 धावेंसाठी षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने धावा बघा धावफलकावरती. 21 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडूंवरती 3 षटकारांचा विक्रम देखील बॅटरने केलाय. अजून एक षटकार आलाय. 4 चेंडू 4 षटकार. वा, काय बॅटिंग होत्या. हितेश 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम पुष्करनी केला होता. हितेश बघूया वाटचाल करतोय का. गोलंदाजाची लाईन बिघडली आणि त्याच्या मागचं कारण आहे हितेशची ही आक्रमक खेळी, ही बॅटिंग. काय फलंदाजी होत्या. खूप चांगली बॅटिंग. 3 चेंडू 3 षटकार आलेत. चौथा देखील आलाय. 5वा षटकार आलाय. चौथा नाही 5वा षटकार. आणि या षटकामध्ये धावा किती आल्यात? 34 धावा आल्यात. वाह, काय बॅटिंग केली. एकदा जोरदार टाळ्या हितेशसाठी झाला पाहिजेत. खूप चांगली बॅटिंग. 5 चेंडू 5 षटकार. आणि 6वा चेंडू बघूयात फेस करताना मारतोय का 6वा षटकार. आणि स्ट्राइक रोटेट झाली आहे. समोरील बॅटरने देखील आपलं काम केलंय. त्याला माहित आहे की स्ट्राइक रोटेट करणं, अँकर रोल खेळणं गरजेचं आहे. हितेश पुन्हा एकदा स्ट्राइकला. 6व्या चेंडूवर येतोय का 6वा षटकार की गोलंदाज कमबॅक करतोय. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लाईन चुकीची आहे. 36 धावा धावफलकावरती. चेंडू झालेत किती? फक्त 7 धावा आहेत. 36. 6वा चेंडू आणि बॅटची कडा, बॅटची एज. पंचांकडे लाऊड अपील आहे का? पंचांकडे येस, लाऊड अपील केली आहे.
आणि बॅटर स्वतः निघून गेलेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हितेश साठी. वा हितेश वा. लाईव्ह वाहिनीवरती जर आपले खेळाडू प्रेक्षक आपली फॅमिली बघत असेल ना तर आपल्यावरती गौरवान्वित नक्कीच होतील की 6व्या षटकाराची आपल्याला संधी होती पण आपण क्रिकेटचा स्पिरिट क्रिकेटचा हा गेम हा जिवंत ठेवलात. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली. नो बॉल आहे नो बॉल आहे नो बॉल आहे. येस एज लागली आणि बॅटर स्वतः निघाले. यावेळी अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. हीच ती कमबॅकची चाऊल आहे का श्रीराम संघासाठी कारण त्यांना देखील कमबॅक करणं गरजेचं आहे. धावा धावफलकावर 38 धावा कारण श्रीराम संघाने देखील एक मॅच जिंकली आहे. यावेळी कार्पेटच्या साह्याने अगदी ऑन ड्राईव्ह बघायला मिळते आणि षटकारांचा जणू काय पाऊस आला होता. त्या पावसावरती वादळ संपलं. शांतता आणली श्रीराम संघाच्या या गोलंदाजांनी. यावेळी वरती देखील चेंडू आदळतोय. वरच्या नेटला चेंडू आदळलाय. एलिव्हेशन प्रचंड होतं. 40 धावा धावफलकावरती झाल्यात आणि आजच्या उच्चांकाचा विचार केला तर 83 धावेंचा उच्चांक आहे. बघूयात गाठतोय का मोरया 11 संघ. पुन्हा एकदा थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटची कडा बॅटची आउटसाइडची एज लागते. कव्हर्स रिजन वरती चेंडू एका धावेवरती सीमित. 41 धावा धावफलकावरती. 41 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती भरत येत आहेत. भरतकडे खूप मोठं कार्य सोपवलंय कॅप्टननी. भरतला फेकायचंय पॉवर षटक मॅजिकल ओव्हर ज्या षटकामध्ये एका डबल एकाच्या 2 धावा 6 चे 12 4 चे 8 मिळतील पण विकेट गेल्यावर 5 मायनस देखील होणार आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पंच काय कॉल करतायत. दोन्ही हात करतायत समांतर. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावा धावफलकावरती 43 धावा 43 कारण मॅजिकल षटक आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. गली रिजन वरती 1 धाव मिळणार आहे. आणि श्रीराम संघाचा आपण विचार केला तर श्रीराम संघ हा एकमेव संघ आहे सकाळपासून ज्या संघामध्ये महिला खेळाडू देखील खेळत आहेत. हलक्या हाताने कट करण्याचा इथे देखील प्रयत्न केला. अगदी फुलटॉस चेंडू होता. हे क्रिकेटमध्ये म्हणतात ना की थोडासा ज्यूसी फुलटॉस मारण्याची संधी पण ती दुधारी तलवार बनवू शकते. तसंच हे षटक दुधारी तलवार. पुन्हा एकदा त्याच दिशेने हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवली. 2 धावा मिळतील म्हणजे धाव काढली. एक धाव एक्स्ट्राची मॅजिकल ओव्हरची. 47 धावा धावफलकावर. 47 ऑन द बोर्ड. अगदी पुढे सरसावले. 1 धाव इथे देखील वसूल केली आहे. खूप स्ट्रॅटेजिकल खूप प्लॅनिंग निशी आलेला दिसतोय मला मोरया संघ. त्यांना माहिती आहे हे षटक कसं खेळायचं. एकेरी दुहेरी धावा घ्या. 2 धावा घेतल्या 4 मिळतील. 6 घेतल्या 12 मिळणार आहेत. परत देखील चांगली गोलंदाजी करतात. व्हाईट बॉल आलाय. 2 धावा इथे देखील मिळतील. जे एक्स्ट्रास घेऊन खेळला तरी देखील बघा 50 गाठलेत. 51 धावा धावफलकावरती मोरया संघाचे. यावेळी पंचांनी लाऊड नोचा कॉल केला. धावचीची शक्यता नाही आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि बघा आपली डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर तो डिसिजन तिथे घ्यावा लागतो आणि त्याच्यावरती एक्झिक्युशन करावं लागतं. ते केलंय दोन्ही बॅटर्सनी. 55 धावा 55. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अगदी पुढे सरसावले होते. स्टेप आउट झाले होते. बॅटची कडा 1 धाव एकाचे मिळतील 2. 57 57 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहेत. 1 टू गो. भरत देखील चांगलं षटक फेकले. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता पण चांगली बॅटिंग आणि धावा धावफलकावरती 59 धावा आहेत. 3 षटकांच्या अखेरीस अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूयात किती धावा बनवतोय मोरया 11 संघ. आणि वेळेच्या अवधीचा विचार केला ना तर 8 मिनिटं 40 सेकंद झालेत. उर्वरित 3.5 मिनिटात आपल्याला हे षटक फेकायचं अन्यथा पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. पहिला चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी गोलंदाजाच्या मागे ड्राईव्ह केलाय. 1 धाव मिळणार आहे. 60 धावा 60 रन्स ऑन द बोर्ड. 60 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॅकफुटला गेले. षटकाराचा प्रयत्न केला. कॅच ड्रॉप केली आहे. कॅचेस विन यू द मॅचेस. कॅच केली आहे ड्रॉप. 1 धाव मिळणार आहे. अगदी बॅकफुटला गेले होते. स्लोवर पद्धतीचा चेंडू. अगदी गती कमी केलेला हा चेंडू.
फुल टॉस आहे, झेलची शक्यता, खूप चांगला झेल इथे कमबॅक केलाय, चांगला झेल टिपला, अगदी अंगावरती चेंडू आला, हाताचा कलाम योग्य त्या वेळेला लावलाय आणि कॅच. अजून एक बॅटर बाद होणार आहेत. सामर्थ्य आणि नाद संघ, चेंडू झालेत षटकामध्ये, 3 झालेत, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सामर्थ्य आणि नाद आपण नोंद करा, आपली मॅच 3 षटकांची आहे, त्यात पॉवर ओव्हर नसणार आहे. यावेळी एलिव्हेटेड ड्राईव्ह बघायला मिळाली आपल्याला कव्हर्स रिजन वरती. 1 धाव मिळणार आहे, एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे 62, 62 धावा धावफलकावरती, 65 धावा, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पिढे सरसावले, झेलची शक्यता, काय प्रयत्न केला, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. पहिली महिला खेळाडू, त्या महिला खेळाडूंनी संपूर्ण समर्पण केलं. बघा जीटीसी वरती देखील लाईव्ह बघू शकतो, पूर्ण अंग समर्पण करून झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगले एफर्ट्स. शेवटचा चेंडू बेगेट आलाय, शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार, त्या षटकाराच्या साह्याने धावा धाव फलकावरती 69 जिंकण्यासाठी बनवायच्यात किती, श्रीराम संघाला बनवायच्यात 70 धावा, 70 रन्स. चला सामर्थ्य टीमचे कॅप्टन आणि नाद संघाचे कॅप्टन. 70 टार्गेट आहे, 70 चा टार्गेट आहे, 69 धावा झाल्यात, 70 चा टार्गेट असणार आहे. नाद संघ आणि सामर्थ्य विपक्ष नाद, जी पूल ए ची एक मॅच होती ती मॅच इथे आपण कंप्लीट करणार आहोत. 3 षटकांची मॅच असेल आणि सुपर ओव्हर म्हणजे जी आपण पॉवर ओव्हर म्हणतो ती ओव्हर नसणार आहे, फक्त 3 षटकांची मॅच. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 मिनिटांची अवधी. बॅटर्स कोण आहेत बॅटिंगसाठी? उदय यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 6 चेंडूंवरती 6 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. कुणाकडून आहे? सुजीत यांच्याकडून. उदय आणि अक्षय. गोलंदाज आपलं नाव देखील हितेश आहेत. ओके. पहिला चेंडूवरती अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. जे टार्गेटचं प्रेशर आहे ना त्यावरती हा मोठा फटका आला असं म्हणायला हरकत नाहीये. तोच हितेश. हा तोच बॅटर आहे ज्या बॅटरनी 5 षटकारांचा विक्रम केला. खेळाडू वृत्ती दाखवली, बॅटची एज लागून स्वतः निघून गेले आणि हा चेंडू वाईड आहे की नो आहे? वाईड बॉल असेल. नो चेंडू आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी झेलची शक्यता होती, कॅच झाली आहे ड्रॉप, पण हरकत नाहीये. धाव मिळणार आहे 1. 70 धावेंचं लक्ष. 4 चेंडू 4 षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक. वाईट बॉल टाकलाय, वाईट बॉल आलाय. धाव संकेत भर. धावा 4 धाव फलकावरती. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला पण बॅटला चेंडू जो आदळतोय ना त्यावरती तो स्वीट स्पॉट असतो जो म्हणतो ना आपण मिडल ऑफ द बॅट, त्याला आदळत नाहीये म्हणून ते षटकार थोडेसे आपल्याला दुष्काळ बघायला मिळतोय. मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न. अगदी फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस चेंडू होता. पुढे सरसावले होते, चतुर गोलंदाजी पुढे सरसावले. त्यानंतर अगदी पायाच्या त्याच्या रेंजच्या अंडर दी आय चेंडू फेकलेला नाहीये, बाहेर चेंडू फेकला. 1 धाव इथे देखील मिळेल. ते एका धावेच्या साह्याने 6 रन्स, 6 धावा धाव फलकावर. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फक्त बॅटची एज आणि 1 धाव मिळणार आहे. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हितेशच्या या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती.
आणि श्रीराम संघाला, संपूर्ण संघाला सुवर्ण संधी आहे. जर संघाने मॅच जिंकली तर अतुल दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 7 धावा झाल्यात सर. उद्यासाठी पारितोषिक ऑन आहे. 4 चेंडू 4 षटकारांसाठी. आणि आलाय का पहिला, तर नाही आलाय. वरती नेटला चेंडू आदळतोय. एकच धाव मिळणार आहे. पारितोषिक लागणार आहेत, त्यात तीळ मात्र शंका नाहीये. 8 धावा धावफलकावरती, बनवायच्या 70. अजून एक धाव, फक्त एकेरी धावा. प्रयत्न खूप करतात दोन्ही बॅटर्स, प्रयत्न करतात. त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. 2 चेंडू 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि आता षटकार मारला तर 500 रुपये नक्कीच मिळतील बॅटरला. पण त्या पैशांपेक्षा, त्या 500 रुपयापेक्षा तो खेळ, त्या 70 धावा, त्या चेस, ही ट्रॉफी, हे चषक महत्वाचा आहे. यावेळी अगदी हलक्या हाताने षटकाराचा प्रयत्न नक्कीच केला होता. एकच धाव मिळेल. 16 धावा धावफलकावर. 16 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ झालाय. 9 चेंडू असणार आहे. 9 + 1 मिळेल. 2 धावा. 18 धावा धावफलकावर. 18 रन्स ऑन द बोर्ड. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न केला. नो बॉल आहे का? पंच नो आहे. येस, नो + 1. 2 धावा. 20 धावा झाल्या धाव फलकावर. अजून किती बनवायच्यात? 50 बनवायच्यात. अजूनही 50 धावा बनवायच्यात जिंकण्यासाठी. आणि जर पूल मध्ये यावेळी मोठा फटका येतोय. धावा किती मिळणार आहेत पंच? चौकार आहे का? 4 धावा आहेत. येस, 4 धावा आहेत. चौकार मिळतोय. आणि या ओव्हरचा जर विचार केला ना आपण, या षटकामध्ये धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. एकूण धाव संख्या 24 झाली, नाहीतर आता 25 झाली. 25 धावा झाल्यात धाव फलकावरती. अजूनही 13 चेंडू 46 समीकरण. मॅजिकल षटक बाकी आहे. पॉवर हिटिंगचा पॉवर षटक बाकी आहे. झेलची शक्यता होती फॉलो थ्रू मध्ये. 26 धावा धाव फलकावर. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26. 12 चेंडू 44 ची आवश्यकता आहे. 12 बॉल्स 44 रन्स. 12 चेंडू 44 धाव्यांची आवश्यकता. पॉवर ओव्हर, पॉवर षटकाचा प्रारंभ इथे होतोय. आणि गोलंदाज कोण आहे? आदित्य आहेत गोलंदाजी मार्क वरती. बघा, इथून 20 धावा आल्या ना तर मॅच खुली होईल. पण 2 विकेट्स गेल्या तर मॅच डोही जड होणार आहे. प्रयत्न केला होता अगदी पहिल्या चेंडूवरती. पंचांनी केले. दोन्ही हात समांतर, वेगळ्या शैलीने 2 धावा मिळतील. 28 धावा धावफलकावरती. 28 धावा. 28 ऑन द बोर्ड. 42 ची अजूनही आवश्यकता. विकेटचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावचित झाले असते तर 5 धावा मायनस झाल्या असत्या. आणि 30 रन्स. 30 धावा धावफलकावरती. 40 ची अजूनही आवश्यकता आहे. या षटकाचा विचार केला तर 1 चेंडू झाला. 5 चेंडू अजूनही शिल्लक. पॉवर षटक. पॉवर षटकामध्ये मोठ्या धावा घेणं गरजेचं आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथे देखील मिळतील. थोडस संत, थोडस शांत क्रिकेट. पण वादळ जेव्हा येतं ना, त्याच्या अगोदर थोडीशी शांती असते. तीही शांतता वादळापूर्वीची. यावेळी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कंप्लीट मिस जजमेंट झालं. लाईन चुकीची खेळल्यात आणि पूर्णपणे यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. 5 धावा झाल्यात मायनस. 27 धावा पुन्हा एकदा बोर्डवरती लागल्यात. आणि कॉपी बुक स्टाईल फटके खेळणं गरजेचं आहे. व्ही मध्ये खेळणं गरजेचं आहे. 27 धावा झाल्यात. पुन्हा एकदा डोई जर थोडस लक्ष दिसतंय. यावेळी बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. जे ओ ऐकायला मिळतंय. कदाचित बॅटची एज असावी म्हणून ते आपल्याला फिल्डिंग करत असलेल्या मोर्या संघाकडून ऐकायला मिळतंय. 27. 27 धावा धावफलकावर. चांगलं षटक फेकलंय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. कॅच घेणं गरजेचं होतं. कॅच घेतली असती तर 5 धावा मायनस झाल्या असत्या. समीकरण भरपूर मोठं आहे. 29 धावा. लास्ट बॉल सर. 1 टू गो. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. 29 धावा धावफलकावर. 29. यावेळी 9 चेंडू फेकलाय. 2 धावा ऍड होतील. 31 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू. आणि अशाच प्रकारे 5 धावा मायनस झाल्यात.
31 मधून 5 धावा मायनस झाल्या, 26 धावा धाव फलकावरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण काय? सहा चेंडू 44 धाव्यांची आवश्यकता. 26 धावा झाल्यात. 6 चेंडू 44 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि पहिला चेंडू बघा. बाद नका करू, राहू द्या, बाद नका करू. अतुल दादा यांच्याकडून पारितोषिक वाढवण्यात आलंय. श्रीराम संघाने मॅच जिंकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार. आणि शिव स्वराज्याकडून 3000 रुपये म्हणजे तब्बल 5000 मिळतील. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. धावचीची शक्यता देखील असणार आहे. आणि फलंदाज बाद होतील. फलंदाज बाद झाले. एकही धाव मिळणार नाहीये. डायरेक्ट हिट केला होता बघा. काय अप्रतिम डायरेक्ट हिट केलाय. आणि मोर्या संघाने डॉमिनेट. येस, पारितोषिक वाढवण्यात आला. इथून सामना जिंकला तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फटका सुरेख आहे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. खूप चांगला प्रयत्न. येस, खूप चांगला प्रयत्न केला. निकिता आहेत. येस, फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पुढे सरसवल्या, विकेटचा प्रयत्न केला. खूप चांगला फटका. वा, सामना काय एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे.